कागल तालुक्यातील बिद्रीमधील बेकायदेशीर गर्भलिंग निदान प्रकरणाची व्याप्ती मोठी होत चालली आहे। पोलिसांनी या प्रकरणात आणखी 6 एजंटांना अटक केली आहे। आतापर्यंत पोलिसांनी 8 जणांना अटक केली असून या श्रद्धा हॉस्पिटलची नोंदणी ज्यांच्या नावावर आहे त्या डॉक्टर उत्तम सरदेसाईचा पोलीस शोध घेत आहेत। बिद्रीतील श्रद्धा हॉस्पिटल प्रमाणे ग्रामीण भागात अजूनही काही अवैध गर्भलिंग निदान सुरू असल्याची चर्चा सुरू आहे। कागल तालुक्यातील बिद्री इथल्या श्रद्धा हॉस्पिटलवर छापा टाकून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि इस्पुर्ली पोलीस ठाण्याच्या पथकानं बेकायदेशीर गर्भलिंग निदान केंद्र उघडकीस आणलं। त्यातून डॉक्टर युवराज पांडुरंग पाटील आणि एजंट संभाजी वसंत शिंदे यांना अटक केली होती। त्यानंतर गुरुवारी रात्री या प्रकरणातील आणखी 6 जणांना अटक करण्यात आली आहे। दरम्यान श्रद्धा हॉस्पिटलची नोंदणी ज्याच्या नावावर आहे तो डॉक्टर उत्तम सरदेसाई आणि अक्काताई बळवंत कांबळे हे दोघे जण अजून फरार आहेत। गुरुवारी रात्री अटक करण्यात आलेल्यांमध्ये हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या मनीषा दिनकर कांबळे, सुनील सदाशिव गुरव, नंदा ईश्वरा गुरव, विक्रम आनंदा पाटील, सुखदेव पाटील आणि बाजीराव तोकडे यांचा समावेश आहे। या कारवाईमुळे गर्भलिंग निदान रॅकेटची व्याप्ती मोठी असल्याचं स्पष्ट झालंय। यातील मुख्य आरोपी डॉक्टर युवराज पाटील याच्याकडून रुग्ण आणणाऱ्या एजंटांना प्रत्येकी 2 ते 5 हजार रुपये कमिशन दिलं जायचं। तसंच हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या महिलांना गर्भपातानंतर भ्रूण नष्ट करण्यासाठीही पैसे दिले जायचे। जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांवरून बिद्री इथल्या या केंद्रात राधानगरी तालुक्यासह आसपासच्या ग्रामीण भागातून रुग्ण आणले जात असल्याचं निष्पन्न झालंय। त्यामुळे या प्रकरणात आणखी काही एजंटचा सहभाग असण्याची शक्यता आहे। दरम्यान एजंट संभाजी शिंदे यांच्या मोबाईलमध्ये काही आक्षेपार्ह चिठ्ठ्या आणि रिपोर्ट सापडले आहेत। त्या अनुषंगानं या 6 एजंटना अटक केल्याचं सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील यांनी सांगितलं। सभा कारवाई रचलेली होती। त्यामध्ये मुरगुड पोलिसांनी CR नंबर 62/2026 हा दाखल आहे। तो BNS कलम 91/319 नुसार दाखल आहे आणि त्याला काही सबसेक्शन सी लागलेले आहेत। त्याच्यामध्ये सगळ्यात PCPNDTचं जे कलम आहे त्याला आपण लावलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण जो एजंट होता संभा म्हणून तो ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्याकडून त्याचा मोबाईल ज्यावेळी आपण सायबर गुन्हा अनालिसिस करून घेतलेला आहे त्यावेळी त्याच्यामध्ये काही चिठ्ठ्या, आक्षेपार्ह चिठ्ठ्या, काही रिपोर्ट्स असे मिळालेले आहेत। त्या रिपोर्टच्या आधारे, त्या चिठ्ठ्यांच्या आधारे आपण काही एजंट उचललेले आहेत। त्या एजंटकडून आता चौकशी चालू आहे। जे आम्हाला एजंट अगदीच खोलामध्ये गेलेले आहेत त्यांना आम्ही अटक केलेली आहे आणि त्यांना आज आम्ही कोर्टामध्ये प्रोड्यूस करतो आहोत। गेले 5 वर्ष श्रद्धा हॉस्पिटलच्या नावाखाली हे गर्भलिंग निदान सेंटर सुरू होतं, पण आरोग्य विभागानं कधीही कोणतीही कारवाई केली नाही। त्यामुळे डॉक्टर युवराज पाटीलला कुणाचं पाठबळ होतं याचा शोध घेणंही आवश्यक आहे।